मित्रांनो आम्ही पूर्ण अशी प्रदक्षिणा घातली साईड वॉल वरतून, फक्त बाहेरच्या भिंतीच राहिल्यात, आतमध्ये सगळा वाडा पडलेला आहे, उंच टोक वाड्याचा। म्हणजे टाक असंच होतं मागं पण, आणि ह्याच्यातून जायला म्हणजे वाड्यातून मंदिरात जायला रस्ता होता बाहेर होता असं खाली। अच्छा अंडरग्राउंड पुढे पण आहे ना तिथे मी बघितलं, म्हणजे नवनाथांच्या अवतारात यांचे मच्छिंद्रनाथाचा अवतार आहे। अच्छा अच्छा मच्छिंद्रनाथ अवतार आहे, त्याच्यामुळे नाथांच्या खांद्याला त्यांचं मंदिर आहे, ते धर्मनाथाचं मंदिर आहे, मच्छिंद्रनाथांचा मुलगा। हे तोफा, ते गोलवालं बंदूक आणि ते तेल ओतायला। कुठल्याही बुरुजाला बघितलं ना तर अशाच प्रकारचे सदरीस नव्हतं, कुठल्याही किल्ल्यावर त्याच्यापेक्षा दुसरं कारण असं आहे, आपल्याकडच्या हवा आहेत ना लय जोरात वाहतात, हवेने भिंतीला काही होऊ नये, हवा त्याच्यातून पास होऊन सरळ निघून जाते वर, अच्छा म्हणून तसं केलेलं असतं। ते पण असं दोन्ही असतील त्यांची, दोन्ही उपयोग। हे अनिरुद्ध त्यांची 6वी पिढी इथे राहते। मी त्याला बोललो वाड्याचं काम का नाही करत, तर बोलतात की कोण काम घेत नाही। आपल्या महाराष्ट्रातच ही हालत आहे की आपले जुने इमारती आपण डागडुजी करू शकत नाही, तर बाहेरचं काय करणार। बघा कोणी बघत असेल तर प्लीज इथे या वाड्याला व्हिजिट द्या, आणि याचं पुनर्विकास काय बोलतात ते रिकन्स्ट्रक्शन, जुनं होतं तसं परत करायचा प्रयत्न करू शकता तर प्लीज करा, कारण की बाहेरच्या भिंती एवढ्या भक्कम आहेत ना, आणि आतमध्ये सगळं डासाळले म्हणजे तोडलं गेले म्हणून ते डासाळले। बघा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा। पण अंडरग्राउंड रोड भुयारातून रस्ता जातो मंदिराकडे, महिलांसाठी बनवलेला।